ओम गणपतये नमः। मयुरेश्वरा मोरया, आता खूप थकलास. आणखी किती दिवस शरीराला कष्ट देणार आहेस? आता तू मोरगाव पदयात्रा बंद कर. मयुरेश्वरा, मयुरेश्वरा, हे काय बोलता आहात आपण? मयुरेश्वरा, मला तुमच्यापासून दूर लोटू नका. मोरया, माझं म्हणणं समजून तरी घे. नेहमी भक्तानच देवाकडे यावं असं थोडंच आहे. आता देवालाही भक्ताकडे यायची संधी देशील का नाही? म्हणजे तुझी आर्तता पाहून तुझे वारीचे कष्ट कमी करण्यासाठी आता मीच तुझ्या सोबत चिंचवडला यायचं ठरवलंय. मयुरेश्वरा, आपण चिंचवडास येणार? ओम गणपतये नमः. पण मयुरेश्वरा, इथलं मंदिर रिकामं राहील त्याचे काय? अरे, मूर्ती विना मंदिर म्हणजे प्राण निघून गेलेल्या पार्थिवासारखंच नाही का? म्हणून मयुरेश्वर रूपात मी इथेच असेन, पण अष्टविनायकाचं प्रासादिक रूप म्हणून मी तांदळ्याच्या स्वरूपात तुझ्या सोबत येणार आहे. असाच गणेश कुंडात जा. तिथं तुला शेंदरी रंगाचा एक तेजस्वी तांदळा मिळेल. तो घेऊन तू चिंचवडला जा. चिंचवडात त्याची प्राणप्रतिष्ठा कर. जशी आज्ञा मयुरेश्वरा. एखाद्या भक्ताला जर काही कारणामुळं अष्टविनायक यात्रा करणं शक्य झालं नाही, तर केवळ चिंचवडात त्या तांदळ्याच्या दर्शनानं त्याला अष्टविनायक यात्रेचं फळ आणि पुण्य लाभेल. एक लक्षात ठेव, हे विधिलिखितच आहे. मयुरेश्वरा, मला मोरगाव दर्शनाची इच्छा झालीच तर यानंतर केवळ भाद्रपद आणि माघ या महिन्यांच्या शुद्ध चतुर्थीलाच तू मोरगाव यात्रा कर. अरे, आता तू आणि मी वेगळे का आहोत? मयुरेश्वर म्हणजेच मोरया आणि मोरया म्हणजेच मयुरेश्वर. आपलं द्वैत संपलं. आता आपण एकच आहोत. शुभम भवतु. मयुरेश्वरा, ओम गणपतये नमः. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. अहो कलियुगा माझी एक मयूर क्षेत्र वाटाव. अहो मोरेश्वर दाता जाण दीन रंगीचा राव. अहो इच्छिले फळ देतो मोक्ष पद उपाव. माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो. अहो 84 बालक्ष गाव पंथ अवघड भारी. अहो तितू काही उल्लंघून वास केला मयूरपुरी. अहो चुकतील यातायाती करतील गणराया, माझ्या मोरयाचा धर्म जागो. ओम गणपतये नमः. मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या ओम गणपतये नमः. याचे ध्यान हृदय राम. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो, माझ्या मोरयाचा धर्म जागो. मयुरेश्वरा, माझ्या मोरयाचा धर्म. ओम गणपतये नमः.